गोलंदाजी करत असताना यावेळी मात्र आपण जरूर पाहतोय अर्थातच दत्ता मोहिते सर मात्र स्ट्रायकिंगला अर्थातच बंटी बद्री केला, त्यांना मात्र पहिला चेंडू धाव टाकल्या। दोन्ही खेळाडू जिल्हा आयकॉन आहेत, एका बाजूला जावलीचा सर्जापूर गावचा दत्ता मोहिते तर दुसऱ्या बाजूला करंजे गावचा संकेत गोळे। बॅटल खूप चांगलं रंगलंय यावेळेला पहा, अगदी बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलाय परंतु एलिव्हेशन कमी होतं, अगदी सी कॉर्नर रिजन मध्ये टिपलाय झेल आणि संपलाय संकेत गोळे यांचा खेळ। विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ, हम चलेंगे डीजे के पास, यू गए याय चला स्पीड अप घ्या प्लीज, चला स्पीड अप घ्या प्लीज। मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेल, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण या लगेच अर्थातच विशाल जाधव आणि रोहित पाटील फायटर। विशाल सपकाळ मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच रोहित, विशाल जाधव मॅन ऑफ द मॅच आणि रोहित पाटील अर्थातच फायटर ऑफ द प्लेयर। प्लीज आपण दोघांनी या जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र दत्ता मोहिते यांची कमाल आणि धमाल पाहायला मिळाले। याला टॅप उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये अगदी आणि तिथे मात्र बॉल पकडलाय, मिळणार नाही धाव। दत्ता मोहिते सर यांची कमाल आणि धमाल पाहायला मिळते, अक्षरशः त्यांनी संकेत गोळे यांना माघारी पाठवलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये। आता मात्र ते लाईव्ह मध्ये येताना पाहायला मिळतात, पुन्हा एकदा ते तयार होताना पाहायला मिळतात। यावेळी मात्र अगदी हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक, चेंडू खाली पोहोचतोय, अप्रतिम विकेटचं पतन होतंय। पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 2 विकेट माघारी गेलेत आणि धावसंख्या आतापर्यंत कोल्ली नाहीये, अकाउंट ओपन झालं नाहीये आणि 2 हादऱ्या 2 विकेट आणि दोन्ही बॅटर मात्र माघारी गेलेत। अप्रतिम मॅच बघायला भेटते आणि दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर अर्थातच कम बॅक करते टीम, जिथे गोलंदाजी करणारा संघ तुम्ही पाहताय शार्विल टीम। मॅच सध्या देऊयात मी कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष HD दादा, विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देतो। HD दादा येस, आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देऊ इच्छितोय। कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खऱ्या अर्थानं अध्यक्ष आहेत आणि त्याच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच यावे मात्र आम्ही देऊ इच्छितोय। येस वेलकम। मैदानाच्या आतमध्ये दत्ता मोहिते सर यांचा जलवा पाहायला मिळालाय, अगदी लॉंग ऑफ रिजन मध्ये 2 महत्वपूर्ण खेळाडू त्यांनी बाद केले। खऱ्या अर्थानं संकेत गोळे आणि क्षितिज मोरे या 2 खेळाडूंना त्यांनी मात्र माघारी पाठवले। पुन्हा एकदा शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधील, समोरच्या बाजूने पुन्हा एकदा फटका फसलाय, कॅच होईल का पाहणं गरजेचं आहे आणि ओ माय गॉड मोये मोये होताना पाहायला मिळालं, अगदी सोपा झेल इथे ड्रॉप झालाय किरण सर। अप्रतिम पहिल्या षटकाचा खेळ यावे मात्र अगदी संपुष्टात येण्यासाठी एक चेंडू अजूनही बाकी आहे, जिथे आपण पाहिलं तब्बल 5 चेंडूचा खेळ मात्र जरूर आतापर्यंत समाप्त झाला। मात्र जिथे आपण पाहिलं तर असे कॅचेस पकडणं गरजेचं आहे, कारण की या कॅचेस पकडल्या नाही जातात, या कॅचेस बनवल्या जातात। सोप्या कॅच सुटतात त्याला क्रिकेट बोलतात, अवघड कॅच बनवल्या जातात त्यालाच तर क्रिकेट बोलतात। या मॅच मध्ये सध्या बॅटिंग करणारी टीम मात्र संघर्ष करते। दत्ता मोहिते शेवटचा बॉल घेऊन निघालेले आहेत, त्यांनी अक्षरशः 2 विकेट्स माघारी पाठवलेत आणि याही बॉलवरती त्यांनी विकेटची संधी उपलब्ध केली होती, परंतु क्षेत्ररक्षकांनी कुठेतरी चूक केली। परंतु या वेळेला पहा बॅटच्या रनर मध्ये घेऊन चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क। हा येतोय खणखणीत दणदणीत आणि सनसनीत षटकार बंटी बद्रिके यांच्या बॅटमधून। या अर्थातच गेम चेंजर मागील मॅचचे रोहित पाटील, अर्थातच विनंती करेल आपण या रोहित उत्तम पाटील गेम चेंजर ऑफ दी लास्ट मॅच तर आपण यायचंय। आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे, अर्थातच आपण पाहतोय 7 या आकड्यावरती 7 ऑन स्कोर कार्ड। थोडासा स्पीड अप घ्यावा मी विनंती करतोय, गोलंदाजी करणारी टीम थोडासा स्पीड अप आपण द्यायचा। सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजी करणारी टीम सध्या आपण पाहतोय अर्थातच शार्विला आरुष E11 टीम ही सध्या मात्र गोलंदाजी करते, मात्र बॅटिंग करत असताना पाटील ब्रदर्स 11 या टीमला मात्र या मॅच मध्ये धावा कराव्या लागतील, थांबावं लागेल या मॅच मध्ये, कारण की जोपर्यंत आपण पाहिलं तर बंटी बद्रिके हा ऑल इंडिया आयकॉन आहे आणि तोपर्यंत मॅच ऑन आहे, धावा जरूर येतील।
मैदानाच्या आतमध्ये दत्ता मोहिते सरांनी पहिले 5 बॉल खूप चांगले टांगले. 5 बॉलच्या पाठीमागे 2 विकेट्स आणि 1 धाव खर्च केली होती, परंतु शेवटच्या बॉलवरती बंटी बद्रिके यांचा मात्र जलवा पाहायला मिळाले. त्यांनी देखील इरादे स्पष्ट केले आणि ठोकला शेवटच्या बॉलवरती एक दमखम दाखवणारा षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 7 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या रनमेवरती राज पवार देवळी. हो, हलक्या हाताने या बॉलला फक्त सन्मान दिला आहे. फेकी अचूक करण्याच्या पाठीमागे हेतू होता, परंतु या वेळेला पहा स्वप्नील शिंदे यांनी संयम दाखवला आणि इथे मात्र आलेला आहे डॉट बॉल. स्वप्नील शिंदे उर्फ लाल्या, कृषी गावचा खेळाडू, KSK आयकॉन, तर त्याच्या जोडीला ऑल इंडिया आयकॉन बंटी बद्रिके. पहिला चेंडू अगदी निर्धाव येतोय. हलक्या हाताने घेण्याचा प्रयत्न एकदा अगदी आरामामध्ये कंप्लीट केली जाते आणि दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर एका जवळी समाधान. मैदानाच्या आतमध्ये अगदी पुश करा आणि खुश राहा असं म्हटलं जातं. अगदी स्वप्नील शिंदे यांनी या बॉलला फक्त पुश केलं, सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. अगदी थेंबे थेंबे तळे साचे, अगदी एका थंबानं तळ कधी साचून जातं हे आपल्याला माहीत पडत नाही. तशाच प्रकारची भूमिका स्वप्नील शिंदे आणि बंटी बद्रिके यांनी घेतलेली आहे, परंतु बंटी बद्रिके यांच्या बॅटमधून एक षटकार आलेला आहे, हे देखील महत्वाचं आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजी करणारी टीम विनंती करेल आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण प्लीज पाठवा, प्रतिनिधी तरी पाठवा, कारण की आमच्या स्कोररला नावं आतापर्यंत भेटली नाहीयेत आणि युट्यूब वरती देखील नावं आलेली नाहीयेत. मित्रांनो, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर या किताबांसाठी बरीच अडचण होते जेव्हा खरी नावं आणि खऱ्या नावांच्या पुढे स्कोर लागत नाही. तर एक्स्ट्रा खेळाडू जर असेल प्रतिनिधी, मी विनंती करेल शार्विल आरुष टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण या व्यासपीठावरती कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हो, यावेळी मात्र शफल होऊन खेळला हवेमध्ये, लॉंग ऑन रिजन मध्ये आहे खेळाडू. आणखीन एक विकेटचं पतन होत आहे. पाटील ब्रदर्स यावेळी अडकते. पाटील ब्रदर्सची धावसंख्या यावेळी मात्र वरती येते, लगेच दाबली जाते. काय घडतंय? आणखीन एक विकेट. बॅक टू डकआउट. मैदानाच्या आतमध्ये खूप मोठी विकेट आलेली आहे शार्विल आरुष 11 या टीमसाठी. जी विकेट महत्वाची होती बंटी बद्रिके यांची, ती विकेट्स त्यांनी मिळवलेली आहे आणि आता मात्र पूर्णपणे या मॅच मध्ये कमबॅक केलेला आहे आणि बॅकफुटला ढकललेला आहे पाटील ब्रदर्स या टीमला. खऱ्या अर्थानं आतापर्यंत त्यांचे 3 गडी गारद झालेले आहे आणि खऱ्या अर्थानं आमच्या कॉम्बॉक्स मध्ये देखील शार्विल आरुष 11 या टीमचे संघमालक काशीनाथ आता सपकाळ देखील उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं ते देखील हसतायत, कारण त्यांची टीम आता मात्र चांगल्या पद्धतीने खेळते. याला फुलटॉसचा बॉल आहे, अक्षरशः सन्मान देण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट केली जाते. चांगली फिल्डिंग, ज्या प्रकारे फिल्डिंग सजवले त्याच प्रकारे बॉलिंग देखील केली जाते. बॉलिंगचा अटॅक आतापर्यंत या मॅच मध्ये दमदार राहिलेला आहे शार्विल आरुष 11 या टीमचा. येस, शार्विल आरुष म्हणजे शेखरजी शिंदे साहेब आणि काशीनाथजी सपकाळ साहेब यांची टीम आहे. गणेश शिंदे साहेबांची पाटील ब्रदर्स तुम्ही पाहता, मात्र सध्या वाट शोधावी लागते. हलक्याने घेण्याचा प्रयत्न, अगदी एक धाव यावेळी मात्र जरूर कंप्लीट केली जाईल. कुरोशी टीमचा KSKचा आयकॉन स्वप्नील शिंदे जोपर्यंत मॅच तोपर्यंत धावा येणार, कारण की स्वप्नील शिंदे मॅच आहे, स्वप्नील शिंदे धावात आणि स्वप्नील शिंदे तर मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंग आहे. 2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या मात्र जरूर जाऊन पोहोचते अगदी 10 या आकड्यावरती. 10-10 ऑन अ स्कोर कार्ड.
यांनी हाताळलं अवघ्या 3 धावा त्यांनी खर्च करून 1 विकेट्स मिळवली. अक्षरशः शार्विल आरुष 11 टीमचं पारड अगदी जड आहे, परंतु ज्या संघाने लागोपाठचे 2 सामने जिंकले पाटील ब्रदर्स या टीमला मात्र याही मॅच मध्ये संघर्ष करावा लागतोय धावांसाठी. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील कमी स्कोरची मॅच पाहायला मिळाली अक्षरशः, परंतु याही मॅच मध्ये कुठेतरी धावांसाठी झगडावं लागतंय, संघर्ष नक्की करावा लागतोय. संघर्ष हा एकमेव पर्याय आहे. पुन्हा एकदा दत्ता मोहिते सर गोलंदाजीच्या रम्यावरती थोडेसे शफल झाले, त्यानंतर डीप मिड विकेट रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती धावत येतील, सिंगल धाव कंप्लीट केली जाते. अगदी स्वप्नील शिंदे खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या पटलावरती एक मोठं नाव आहे. व्यावसायिक क्रिकेट देखील या खेळाडूंनी खेळलंय. एक गावच्या टुर्नामेंट देखील या खेळाडूंनी गाजवलेले आहेत. अक्षरशः महाबळेश्वर KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग देखील या खेळाडूंनी गाजवलेली आहे. परंतु आज पाटील ब्रदर्स टीमच्या माध्यमातून खेळत असताना संघ अडचणीत आहे, संघाला बाहेर काढावा लागेल. परंतु यावेळेला गोलंदाजाची कमाल आणि धमाल पाहायला मिळतात. व्हेरिएशन त्यांनी अप्रतिम दाखवलेलं आहे. बोटांची जादू अप्रतिम पाहायला मिळते. फिरकीचे जादूगार दत्ता मोहिते सर यांचा जलवा पाहायला मिळतोय. अगदी दत्ता मोहिते सर पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 7 धावा खर्च करून विकेट त्यांनी मात्र 2 प्राप्त केल्या होत्या आणि ओव्हर क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा दाखल झालेत. फिरकीचा जादूगर का म्हटलं जातं या गोलंदाजाला. चेंडू पडतोय, काटा बदलतोय, पडतोय, कोण बदलतोय, पडतोय, रंग बदलतोय, पडल्यानंतर मार्ग बदलणारा चेंडू हवेमध्ये हेकावे घेऊन फलंदाजाला चकित करून निघून जातोय. ही आहे गोलंदाजी आणि ही आहे जादू, बोटांची जादू. अर्थातच दत्ता प्रभाकर मोहिते मॅन फ्रॉम सर्जापूर. बॉल टर्न करण्याची विविधता त्यांच्याकडे खूप चांगली आहे. याही वेळेला पहा टॅप उडवला आहे. क्षेत्ररक्षक अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. सिंगल धाव कंप्लीट केली जाते. किरण सर आतापर्यंत या मॅच मध्ये खूप मोठे स्ट्रोक आलेले नाहीत, कुठेतरी सिंगल डबल धाव घेतली जाते. पहिल्या षटकामध्ये दत्ता मोहिते सरांच्या शेवटच्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर एकही मोठा फटका आलेला नाहीये. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये भेटलेले धक्के आणि सुरुवातीच्या ओव्हर मध्ये आलेले धक्के इथून मात्र टीम सावरते. यावेळी सफल होतोय. अगदी लॉफ्ट केला चेंडू मिड विकेट रिजन मध्ये. खेळाडू मात्र वेगाने जातो. पहिली धाव त्याच वेगाने कंप्लीट केली, तोपर्यंत चेंडू फेकतोय. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा ती वेगाने मात्र कंप्लीट केल्या जातात. 1-1 2-2 धावेचं किती महत्व आहे हे मात्र नुकतीच झालेली मॅच गँगस्टर टायटन आणि ग्लोरियस स्पोर्ट्स संघाला विचारा, कारण की या संघानं मिसफील्डच्या जोरावरती मॅच आतातून निष्ठवली आहे. म्हणजे काय आहे एका धावेची किंमत या संघाला जाऊन नक्की विचारा. अगदी बरोबर आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एका धावेला खूप महत्व आहे. 1-1 धाव खूप मोलाची आहे आणि 30 धाव इथे वाचवण्यासाठी संघर्ष करतायत. यावेळेला पहा अगदी ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केलाय. लाईन लेन सर्व काही जुळून आलेला आहे. तो डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत. अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना पाटील ब्रदर्स या टीमच्या अवघ्या धावा आहेत. धावफलकावरती 14 धावा. 14 धावा 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. आता खेळ फक्त 12 चेंडूचा राहिला. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं तर शार्विल आरुष 11 या टीमने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. एखाद्या पाण्याची बॉटल खोलावी, गटा पाणी प्यावत अशी पटापटा सगळ्या ओव्हर संपवल्यात आणि चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणि अर्थातच सन्मान आपण अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचे सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. आमचे सन्माननीय आदरणीय नवी मुंबईचे आमचे प्रवक्ते सन्माननीय राजीव दादा देशमुख साहेब यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करूयात. मी अशोक दादा सबका साहेब विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतोय. अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि तीच परंपरा आपण अतिथी कक्षामध्ये करतोय. थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा खऱ्या अर्थानं आपण वाढवलीत. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणखीन काही 2 सन्मान आपण घेणार आहोत. आमचे कराड ग्रामीण क्रिकेटचे खऱ्या अर्थानं अध्यक्ष SD दादा, मी विनंती करेल आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतोय. कराड ग्रामीण क्रिकेटला खऱ्या अर्थानं नवी मुंबईच्या पटलावरती आणणारा जर कोण असेल तर तो SD दादा आणि SD दादाचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या माध्यमातून माणसं जवळ ज्या व्यक्तीनं केलेत त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये अशोक दादांच्या शुभ हस्ते करतोय. कराड क्रिकेट आणि कराडचे बरेचसे आयकॉन खेळाडू, पश्चिम महाराष्ट्र आयकॉन खेळाडू राजू कंक असेल, राजू संभाजी कंक असेल किंवा रोहित उत्तम पाटील असेल, हे दोन्ही खेळाडू आज कराडाचं डाव मात्र घेऊन या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि त्यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करतोय.
आणखीन एक सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये करणार आहोत, जिथे आपण पाहिलं तर अर्थातच सन्मान्य आदरणीय संदीपजी देसाई साहेब देखील आज आहेत. मी विनंती करेल आणखीन एक सन्मान दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही करू इच्छितो. या संदीपजी देसाई साहेब आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जाईल. प्रेमाची शाल आणि त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं सौंदर्याचं प्रतीक देऊन आणखीन एक सन्मान अतिथी कक्षामध्ये आपण करू इच्छितोय. थँक्यू सो मच. आपण उपस्थित राहिलात, या स्पर्धेची खऱ्या अर्थानं शोभा वाढवली, त्याचबरोबर प्रेमाचं आपुलकीचं आणि सौंदर्याचं प्रतीक देऊन यावेळी मात्र आपण सन्मान करतोय. करा टेनिस क्रिकेटचे आमचे सगळे मित्र परिवार आहेत, चाहते आहेत आणि खऱ्या अर्थानं बरंचसं प्रेम यांनी क्रिकेटला दिलं. क्रिकेटने यांना देखील खूप प्रेम दिलं आणि सातत्याने हा मित्र परिवार जपणं हे आपलं कर्तव्य आहे. त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. अगदी पहा, या बॉलवरती अगदी काव कॉर्नर रिजन मध्ये फटका सजवलाय, फेकी अचूक आहे आणि इथे मात्र फेकीच्या जोरावरती माघारी परतावं लागेल मंगेश पवार यांना. धावचीच्या स्वरूपामध्ये ते माघारी परतलेले आहेत. आणखीन एक धक्का टीम पाटील ब्रदर्स या टीमला मिळालेला आहे. 16 वरती 4 अशी परिस्थिती आहे. तुम्ही स्पर्धा पाहताय, अनुभवताय आणि ऐकताय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पर्व क्रमांक 1 आपल्या भेटीला आलेला आहे. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय श्री अशोकदादा सकपाळ साहेब. खऱ्या अर्थानं मी अशोकदादा सकपाळ यांचं नक्की कौतुक करेन. खऱ्या अर्थात ज्या पद्धतीने महाबळेश्वर खेळाडूंना ऑल इंडिया आयकॉन सोबत खेळण्याची जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे, त्याच प्रकारे सातारा जिल्ह्यातील अनेक समालोचक यांना देखील एक हक्काचं व्यासपीठ तयार करून देण्यासाठी त्यांनी एक चांगली भूमिका घेतली. आणि माझ्यासारख्या छोट्या समालोचकाला देखील एवढं मोठं व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मी किरण सर आपला आणि सचिनदादा शिंदे आणि अशोकदादा सकपाळ साहेब यांचं देखील मी आभार मानेन. खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती मला समालोचन करण्याची संधी आज मला मिळालेली आहे. आणि मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं की समोर ऑल इंडिया आयकॉन खेळतील आणि मी इथे बसून कॉमेंट्री करेन. आज उमेश सर असेल किंवा तुम्ही असेल दादा, या लोकांनी एक दिवस देखील आपल्याला देणं भाग्य आहे. एक दिवस समालोचन करायला संधी भेटणं म्हणजे असं समजावं की आपल्यामध्ये तेवढी गुणवत्ता आहे की यांनी आपल्याला समालोचनासाठी बोलवलं. यांचा एक दिवस भेटणं देखील खूप महत्वाचं आणि तो प्रत्येकाला त्यांनी दिलाय. अप्रतिम फटका होता, मात्र क्षेत्ररक्षण त्याहून जोरदार होता. आला अखेरीस क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर जातोय. अर्थातच स्वप्नील शिंदे, कुरेशी गावचा आयकॉन खेळाडू, बॅक टू द डकआउट. म्हणजे आतापर्यंत घरच्यांची आठवण नाही आली. जसं संगीत वाजला तसा फोन बघितला, किती मिस कॉल पडलेत. आणि हे क्रिकेट आहे, गुंतून जातो आपण क्रिकेटमध्ये. विघ्नेश मडवी देखील सांगतोय, गुणलेखक करायला आम्हाला संधी भेटणं ही देखील मोठी गोष्ट आहे. आणि अप्रतिम गुणलेखक राहिल्या विघ्नेश. मॅचच्या दिशेने आपण जातोय. चांगली गोलंदाजी राहिली या मॅच मध्ये. फिरकी गोलंदाज पुन्हा एकदा यावेळी मात्र लॉफ्ट केला चेंडूला. पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? चेंडू गॅदर केला. फेकी कुठल्या दिशेला केली जाते? स्ट्रायकिंगला. पुन्हा 2 धावा यावेळी मात्र कंप्लीट केल्या जातात. चांगली गोलंदाजी. ओव्हर क्रमांक 4 चा खेळ यावेळी मात्र संपुष्टात येतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम सध्या आपण पाहतोय. पाटील ब्रदर्सची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. 6 चेंडू बाकी आहे. 6 मध्ये 20 ते 25 येणं गरजेचं आहे. तेव्हा मॅजिकल फिगर, तेव्हा फायटिंग स्कोर आणि तेव्हा एक चांगली फिगर तुम्हाला भेटेल. या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल पाहूयात.
पाहिली तर राजू कंच होते, सगळे रनआउट होते आणि अखेरीस सामना तो हारावा लागला. 5 रनआउट झाले आणि त्यानंतर बाकीचे कॅच आउट होते. व्हाईट बॉल येतो. एक्स्ट्रा धाव संघाची धाव संख्या अगदी 28-28 आणि आता रनआउटची संख्या वाढत चालली आहे. विघ्नेश ओ ड्राईव्ह केलाय, यावेळी आहे लॉफ्ट केला चेंडू. क्षेत्ररक्षक असेल त्याच्या डोक्यावरून जाण्याआधीच त्यानं अडवलाय. वॉट अ फिल्डिंग एफर्ट. काय क्षेत्ररक्षणाचा दर्जा त्यानं दाखवलाय. एक पाय हवेमध्ये होता, दुसऱ्या पायावरती संतुलन होतं, तारेवरची कसरत होती आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण यावेळी मात्र त्याच्या माध्यमातून करण्यात आल्या. ओव्हर क्रमांक 5 मध्ये प्रथमेशला तुम्ही पाहता तब्बल चेंडू बाकी आहेत, अजूनही 2. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा अप्रतिम पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आम्ही कित्येक वेळा सांगित आलोय. यावेळेला पहा आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. प्रथमेश बेलछेडा यांनी आपल्याच फलतूरमध्ये एक चांगला झेल पकडलाय. आणखीन एक धक्का टीम पाटील ब्रदर्सला. या लगेच या बॅट्समन स्कोर असू शकतो, मात्र काय घडतंय पाहूयात. शेवटचा चेंडू फक्त बाकी आहे. अगदी बरोबर आहे. शेवटचा चेंडू आहे, षटकार येणं खूप गरजेचं आहे पाटील ब्रदर्स या टीम साठी. पुन्हा एकदा प्रथमेश बेलछेडा गोलंदाजीच्या रनवेवरती आणि यावेळेला पहा अगदी गतीमध्ये परिवर्तन करणारा हा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवरती अगदी सिंगल धाव आलेली आहे बाईच्या स्वरूपामध्ये. इथे एक डावचा खेळ समाप्त झाला. एक इनिंग अखेर धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. आता 32 धावांचं टार्गेट आहे शार्विल आरुष 11 या टीम समोर. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय आणि खेळताय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, उद्याचा शेवटचा आणि अंतिमचा दिवस. उद्याच्या दिवसामध्ये अनेक ऑल इंडिया आयकॉन खेळताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये कालच्या दिवसामध्ये जे खेळाडू ऑल इंडिया आयकॉन खेळले, केतन म्हात्रे असतील, कृष्णा सातपुते असतील, आणखीन ऑल इंडिया आयकॉन आहेत, ते देखील उद्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यामुळे उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे या स्पर्धेचा. उद्या सर्वांनी जशी या 2 दिवसामध्ये साथ दिल्या, तशीच उद्याच्या दिवसामध्ये देखील तुम्ही साथ द्या आणि या स्पर्धेला अक्षरशः साता
गोलंदाजीच्या रनवेवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेले आहेत. किरण सर, ज्या पद्धतीने आपण पाहताय ना की अनेक स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत, अनेक मॅचेस पाहिलेल्या आहेत की कमी स्कोररच्या मॅचेस देखील रंगलेल्या आहेत आणि 32 धावा 30 बॉलच्या पाठीमागे डिपेंड होऊ शकतात, कारण क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल हे सांगणं कठीण आहे. दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झाले. एका साइडला आपण पाहिलं तर प्रथमेश बेलछेडा, दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर दत्ता प्रभाकर मोहिते. हे दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत, जिथे आपण पाहिलं तर 32 धावेचं आव्हान आहे. जरी आव्हान छोटं दिसतंय तरी सध्याचं वातावरण वेगळं आहे, कारण की वातावरणाला धरून जर आव्हानाचा विचार केला की हे 32 धावा देखील घाम फोडू शकतात. मात्र 2 ओव्हरची कहाणी बघितल्यानंतर या मॅच बद्दल चर्चा आणखीन रंगावता येईल, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये मॅच कशी रंगते, पहिल्या ओव्हरमध्ये विकेट येते का, कारण की दत्ता मोहिते यांच्या पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा 7 होत्या आणि विकेट 2 होत्या, तिथे मॅच फसली होती. जर या ओव्हर मध्ये एखाद 2 विकेट हाती लागल्या तर मॅच पुन्हा एकदा चांगली बनू शकते. लेट्स सी काय घडतंय, काय बिघडतंय, काय हाती लागतंय. एक तो जीत मिलेगी वरना सीख मिलेगी. भेटूयात, एक तो जिंकायला भेटेल नाही तर एक नवीन अनुभव भेटेल. बघूयात काय होते या मॅच मध्ये. अगदी बरोबर आहे. पहिल्या 2 षटकामध्ये या मॅचचं चित्र स्पष्ट होईल. पहिलाच बॉल मनोज जाधव घेऊन निघालेत. अप्रतिम स्ट्रोक, अप्रतिम पच जे आहे, बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती प्रथमेश बेलछेडा यांच्या बॅट मधून आलाय खणखणीत, दणदणीत आणि सनसनीत चौकार. बोटांना चटका बसला होता, मात्र हा चेंडू जर हातात चिपकला असता तर पाय मॅट पण चिपकली असती, कारण की बॅट फुटला जातोय. अप्रतिम फटका निघून जातोय सीमा रेषे फार. निहाल ग्रुपचा आणखीन एक दमदार षटकार. संधी आहे, परंतु पाटील ब्रदर्स ही टीम जर मॅच जिंकली ना तर ती वन साइड सेमीफायनल पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्की करेल, परंतु या मॅच वरती अनेक संघांचं अवलंबून आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या 13 आणि सध्या आपण पाहिली तर 13 धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये सजली गेल्या. 32 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलं. चला थोडासा स्पीडअप घ्यायचा. मी विनंती करेल, आजचा दिवस क्रमांक 2 उद्या फायनलचा दिवस असेल. फायनल दिवसामध्ये आणखीन मजा येईल, कारण की जिथे आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 2 ला लगेच आता सुरुवात होईल. मैदानाच्या आतमध्ये आमच्यापर्यंत विघ्नेश मडवी जे गुणलेखक आहेत ते माहिती पोहोचवतात की आतापर्यंत प्रथमेश बेलछेडा आहेत, त्यांनी मात्र 5व्या बॉलवरती तब्बल 3 धावा धावून काढलेल्या आहेत आणि याही मॅच मध्ये तसंच चित्र पाहायला मिळत आहे. खरं तर आता मॅच खुली होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आलेल्या आहेत 13 धावा. इथून पुढे अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे शार्विल आरुष 11 या टीम साठी. विजयासाठी येणारी बॉल आहेत 24. स्वप्नील शिंदे लाले आलाय सध्या गोलंदाजीसाठी, दाखल झालाय ओव्हर क्रमांक 2 मध्ये. सध्या मात्र तो दाखल होतोय प्रथमेशच्या समोर. स्क्वेअर कट केलाय, आहे खेळाडू, कॅच अगदी हातातून निसटली आहे.
खुर्चीवरचे उठून उभे राहिले होते परत खाली बसले कारण की गुरुत्वाकर्षण आहे आत्ताच तर सिद्ध झालंय. चेंडू धरतीला दान होतोय आणि अगदी एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. कॅच घेणं खूप महत्वाचं होतं. कॅच पकडली असती तर मॅच देखील पकडली असती आणि खऱ्या अर्थानं ऑल इंडिया आयकॉन प्रथमेश बेलछेडा माघारी परतले असते, परंतु तसं काही घडलं नाही. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा स्वप्नील शिंदे तयार. हो, आणखीन एक चांगला फटका आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होते आणि तिथे मिळालेली आहे सिंगल धाव. स्ट्राइक रोटेट झालेली आहे. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे तब्बल 15 अंकावरती. आता इथून पुढे अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे 22 बॉलच्या पाठीमागे. अगदी 17 धावा हव्यात. मात्र या सत्रामध्ये बऱ्याच अडचणी देखील मध्ये टाकल्या जातील कारण की पाटील ब्रदर्स हो यावेळी देखील आपण पाहिलं तर काय घडलं. इट्स बोल्ड क्लीन बोल्ड झालाय. गरज होती का. सरळ बॅटीने धावा येत होता. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. दुतारी तलवार लगी तो आबाद नाही तो बरबाद. आणि यावेळी विकेट आली हातामध्ये जिथे बॅटर प्रथमेश चाललाय माघारी. क्रमांक 3 वरती अजून 21 बॉलच्या पाठीमागे 17 धावांची आवश्यकता आहे. अमोल शिंदे रुळेगावचा सितारा 6 बॉलच्या पाठीमागे 6 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील त्यांच्या नावावरती आहे. या वेळेला पहा थोडेसे शफल झाले. बॉलला फक्त टर्न केलाय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती येतील तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा यशस्वीरित्या धावून काढलेल्या आहेत आणि या 2 धावींच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचलाय 17 अंकावरती. आता येणारे बॉल 20 आणि धावा बनवायच्या आहेत 15. मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः प्रथमतः बॅटिंग करत असताना बॅटिंग करणाऱ्या टीमवरती संकटाचा काळ आला होता. संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठेच मुक्कामाला येत नसतो, परंतु या वेळेला पहा अक्षरशः हलक्या हाताने या बॉलला पुश करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट अतिशय चांगला आहे, परंतु या वेळेला पॉम्पिंग क्रीज मध्ये अक्षरशः अमोल शिंदे पोचलेले आहेत का हे पाहणं गरजेचं आहे, कारण पंचांनी थर्ड अंपायर घेतलेला आहे. आता तिसऱ्या पंचांची भूमिका आणि तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे चेक केलं जाईल. 22 यार्ड टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्ग जो जोडलेला आहे त्यांचं देखील आम्ही अक्षरशः सहर्ष स्वागत करतोय. खरं तर क्षेत्ररक्षण सजवून घ्या, एकत्र येऊ नका प्लीज. थर्ड अंपायर थोडेसे बिजी आहेत सध्या. मात्र आपण पाहिलं डिसिजन पेंडिंग आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. HD क्वालिटी मध्ये सध्या आपण पाहतोय डिसिजन आणि थर्ड अंपायरचा डिसिजन आला यावेळी मात्र आपण पाहतोय. अर्थातच इट्स अ नॉट आउट आणि मॅचला पुन्हा सुरुवात होते. नॉट आउट आहे आणि खऱ्या अर्थानं मॅच सध्या या संपूर्ण विकेटवरती अवलंबून होती, म्हणून की काय प्रत्येकाचं लक्ष या थर्ड अंपायर कडे लागलं होतं. जिथे आपण पाहिलं सध्या मात्र धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 32 आव्हाने आतापर्यंत अर्धी मंजिल केले, पुढे अर्धी मंजिल बाकी आहे आणि अजूनही आपण पाहिलं तर मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. हो यावे मात्र अगदी पल्लू स्कूप खेळून काढला मागच्या बाजूला, वेगानं जातोय, सीमारेषेच्या बाहेर येतोय, आशेचा एक चौकार. या चौकारानं बॅटिंग करणाऱ्या टीमची
मॅच खुली केली, अगदी या मॅचची हवा काढलेली आहे. खऱ्या अर्थानं एक मोठा फटका जरूर आला, दत्ता मोहिते सर यांच्या बॅटमधून चौकार आला. आता येणारे बॉल आहेत 18 आणि धावा बनवायचे आहेत 10 धावा फक्त विजयासाठी शार्विल आरुष 11 या टीमसाठी. अमोल शिंदे एका बाजूने बरसले तर दुसऱ्या बाजूने दत्ता मोहिते सर हे देखील विस्फोटक खेळी साकारतायत. खऱ्या अर्थानं या टुर्नामेंटमध्ये आयोजनामध्ये कोणतीही कमतरता नाहीये. खऱ्या अर्थानं ना भूतो ना भविष्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार मनोज जाधव. बॅकफुटला जातोय, स्क्वेअर कट आहे खेळाडू त्याच्या अगदी डोक्यावरून मस्तक बेदस्तक. प्रयत्न चांगला होता, अखेरी चेंडूने गाठली आहे सीमारेषा. येतोय चौकार. सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय. ओहो, यावेळेला पुन्हा एकदा पहा, थोडीशी शपल झाले होते, झेलची संधी होती परंतु कॅच अगदी हातातून निसटले आणि ते मात्र सिंगल धाव कंप्लीट केलेले आहे. आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 27 या अंकावरती. आता इथून पुढे अवघ्या 5 धावांची आवश्यकता. काल स्पर्धा बघितली होती 45,494 लोकांनी. आज आतापर्यंत स्पर्धा म्हणजे काल या टायमिंगला 45,000 लोकांनी बघितली. आता 53,000 पेक्षा जास्त म्हणजे 53,789 लोकांनी स्पर्धा आतापर्यंत पाहिली आहे. आणि काल आपण पाहिलं तर अगदी स्पर्धा जेव्हा संपुष्टात आली, स्पर्धा जेव्हा कालचा दिवस संपला तेव्हा 50 पार झाले होते. 50,000 पेक्षा जास्त लोकांनी पाहिली. आज कदाचित 60,000 पेक्षा जास्त लोक होऊ शकतात. रेकॉर्ड तोडत चालले. 22 यार्डचं मी कौतुक करेल. खऱ्या अर्थानं रिस्क घेतले त्यांनी. त्यांना माहिती आहे जर नाव करायचं आहे तर खूप मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतली आहे. आणि यावेळी मात्र फटका अगदी खेळून काढला एका धावेसाठी. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 29 ऑन अ स्कोर कार्ड. विजयासाठी फक्त 3 धावेची गरज आहे. अगदी बरोबर तुम्ही म्हटला. ज्या पद्धतीने सचिन शिंदे यांनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह स्वतःची वाहिनी आहे आणि यासाठी त्यांनी खूप मोठी मेहनत घेतली. आणि खऱ्या अर्थानं आम्ही सातत्याने सांगत आलो, तुम्हाला जर जीवनामध्ये पुढे जायचं असेल, आपल्या व्यवसायामध्ये जर पुढे जायचं असेल तर खूप मोठी मेहनत घ्यावी लागते. प्रचंड मेहनतीचा वेग तुमच्याकडे असावा लागतो आणि ती मेहनत त्यांनी घेतलेली आहे. आणि आज सातत्यापूर्वक 22 या टेनिस क्रिकेट लाईव्ह अक्षरशः प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करते, कारण लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम आहे. स्कोर इज लेवल 31 धावा सध्या मात्र स्कोर कार्ड मध्ये सजल्या गेल्या 31. आणि अंपायरचं कौतुक करेल, आमच्या संपूर्ण अंपायरचं कौतुक करेल. खूप मेहनत त्यांनी या स्पर्धेला घेतली आहे. आणि अखेरीस आपण पाहिलं तर कदाचित 22च्या स्वरूपामध्ये हा चेंडू मात्र कदाचित निघून जाईल 4 धावेसाठी. आणि अखेरीस मॅच वॉन झाल्या. शार्विल आरुष 11 वॉन दी मॅच आणि ते मात्र या स्पर्धेमध्ये एक पाऊल पुढे ठेवतात.